नमस्कार. मंथनच्या या आजच्या सत्रात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की आज आपण गणित या विषयावरती बोलणार आहोत आणि सगळे पालक, शिक्षक हे उपस्थित असतील कार्यक्रमासाठी म्हणून. आणि आपण जेव्हा प्रत्यक्ष कार्यक्रमात एखादा काही सर सांगतील, की काही एखादी गोष्ट दाखवायची आहे, तर तेव्हा फक्त आपण नक्की आपले व्हिडिओ ऑन करूया. तोपर्यंत कोणाला करायचे असतील तर ठीक, नाही केले तरीही चालू शकतील. आणि आपल्याला जर काही एखादा प्रश्न विचारायचा असेल, तर मंथन को-होस्ट असं तुम्ही त्या चॅटमध्ये तुम्ही तुमचे जे प्रश्न असतील ते देऊ शकता लिहून. मंथन को-होस्ट याच्यावरती फक्त प्रश्न द्यायचे, हे नक्की लक्षात असू दे. तर आता आपण आपण आजच्या विषयाकडे आता वळूया. आज आपण खेळातून गणित हे कसं काय शिकता येतं या विषयावरती थोडंसं मार्गदर्शन घेणार आहोत आणि राहुल कोकळे सर आपल्याला त्याविषयीचं मार्गदर्शन करणार आहेत. मी आधी सुरुवातीलाच सरांचा थोडा परिचय करून देते. मंथन या सामाजिक गटाची स्थापना त्यांनी केलेली आहे. मंथन माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन आणि अन्य मूलभूत विषयांवर मंथन ही संस्था काम करते. विद्यार्थ्यांचं वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी वाचन लेखन प्रकल्पाची निर्मिती ही मंथनने केलेली आहे. मंथनद्वारा वाचन कौशल्य, स्वयं अध्ययन कौशल्य व संकल्पना शिक्षण यांसारखे वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. महाराष्ट्रात विविध संस्था आणि संघटनांमध्ये शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत आणि तिथे व्याख्यानही दिली जातात आणि ती कोकळे सरांनी दिली आहेत व्याख्यानं. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभिनयांतर्गत शिक्षक प्रशिक्षणासाठी साधन व्यक्ती म्हणूनही ते काम करतात. ज्ञान प्रबोधिनी पुणे इथे 8 वर्ष अध्यापनाचा अनुभव आणि 6 वर्ष अनौपचारिक शैक्षणिक कामाचाही अनुभव त्यांचा आहे. तर मला असं वाटतं, की त्यांच्या या सगळी आपण जे आता ओळख ऐकली त्याच्यामधूनच कळलं असेल, की अनौपचारिकरित्या थोडंसं शिक्षण देणं यावरतीच त्यांचा भर आहे आणि त्याच्यामुळेच हे शक्य आहे, की गणित शिकायचंय पण ते सुद्धा खेळामधून. मला असं वाटतं, की मुलांना गणित अवघड का जातं, तर तो रोजच्या जगण्याचा भाग नसतो काही वेळेस. म्हणजे काही गोष्टी आहेत, की ज्यांच्यासाठी म्हणून गणित आपल्याला अगदी नेहमीच्या वापरात लागतं. पण भूमिती किंवा त्याच्याही पुढचे काही विषय असे आहेत ना, की असं वाटतं, की नेमका काय उपयोग आहे याचा किंवा कधी आपण हे वापरणार, कसं वापरणार, सगळेच प्रश्न असतात. मग त्याच्यामधून अवघड याच्याकडे उगीचच वाटचाल होते, की गणित हा विषय अवघड आहे, ही संकल्पना कुठेतरी मनात यायला लागते. पण प्रत्यक्ष जर खेळाच्या माध्यमातून म्हणजे अवघड ते नक्कीच नाहीये, ते थोडंसं वेगळं आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल अवघडपेक्षाही. आणि मग एखादी गोष्ट वेगळी आहे, नेहमीच्या आपल्या वापरातली नाही म्हटल्यानंतर ती शिकण्यासाठी ती थोडीशी आपल्याला जवळची वाटायला पाहिजे. आणि मला असं वाटतं, की मुलांना जर गणित हा विषय पण आपलासा वाटायला हवा असेल, तर त्याच्यासाठी म्हणून खेळ आणि गणित हे कुठेतरी एकत्र जोडलं, तरच ते थोडंसं त्याच्यामध्ये हळू-हळू गुंतत जाणं किंवा हळू त्या विषयातली गोडी निर्माण होणं, हे तरी किमान नक्की सुरू होऊ शकेल. आणि त्याच्यासाठी म्हणूनच आपण आज राहुल कोकिळ सर यांच्याकडून थोडंसं जाणून घेऊयात, की खरंच गणित आणि खेळ याची काही सांगड मुळात घालता येऊ शकते का? थोडंसं प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात हा कार्यक्रम होईल. काही डेमो सुद्धा आपण बघणार आहोत, घेणार आहोत. आणि त्याच्या बरोबरीने तुम्हीही प्रश्न विचारू शकाल. तर कार्यक्रमाच्या शेवटी काही तुम्हालाही प्रश्न विचारता येऊ शकतील. आणि मगाशी सांगितलं तसं मंथन को-होस्ट याच्यावरती तुम्ही ते प्रश्न विचारू शकता चॅट करून. तर सर तुमचं मनापासून स्वागत आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. मुळात आता गणित म्हटल्यानंतर इतकं सगळं बोललेलं असलं अवघडच वाटतं आणि हे सगळं तरी सुद्धा बोलतानाही जाणवत होतं, की खरंच गणित थोडंसं अवघड मुलांना वाटतंच. म्हणजे अगदी फार कमी मुलं असतील, की जे गणित मला आवडतं म्हणून हात वर करतात किंवा गणित आवडतही असेल, पण ते कितपत जमतं हा जरा थोडासा प्रश्न आहे. तर हे सगळं असं सहज सोपं करण्यासाठी खेळ म्हणजे गणित आणि खेळ हे खरंच शक्य आहे का एकत्र करणं?
अगदीच नक्कीच. पण या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर त्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे आपण एक खेळ खेळून बघूयात. हां. बरोबर. त्यामुळे एखादा खेळ खेळूनच आपल्याला हे समजू शकेल. हं, या खेळामध्ये उपस्थित असलेले सगळेच जण सहभागी होऊ शकतात. खेळाचं नाव आहे यक्ष प्रश्न. हं. हं. नावच सांगतंय की अ, मी मनात एक संख्या धरणार आहे आणि ती तुम्हाला सगळ्यांना ओळखायची आहे. फक्त ती संख्या ओळखत असताना मला थेट ही संख्या कोणती असं विचारायचं नाही. तर मला असे प्रश्न विचारायचे ज्याचं उत्तर मी हो किंवा नाही यामध्ये देऊ शकेन. हं. उदाहरणार्थ मी जर एखादी आता आपण थोडी मर्यादा घालूयात, की कुठलीही संख्या धरणार आहे, यापेक्षा 2 अंकी संख्या धरणार आहे. हं. त्यामुळे मी एक 2 अंकी संख्या मनात धरणार आहे आणि ज्याला कोणाला मला प्रश्न विचारायचा असेल तो हँड रेज करेल. तुमचे प्रश्न असे असू शकतात, ती संख्या 50 पेक्षा मोठी आहे का? ती संख्या सम आहे का? किंवा ती संख्या अजून काही म्हणजे कशाने भाग जातो का? किंवा या प्रकारचे कुठलेही प्रश्न आपण विचारू शकता. त्यामुळे मी एक संख्या मनात धरलेली आहे. आता तुम्ही प्रश्न विचारा. ज्यांना विचारायचा असेल ते हँड रेज करू शकतात आणि प्रश्न विचारू शकतात. ओके. अ, मनश्री काळे म्हणून आहेत त्या प्रश्न विचारणारे. सर, हं, ही बोला. संख्या 3च्या पटीतील आहे का? ती संख्या 3च्या पटीतली आहे का? हो आहे. ती संख्या 3च्या पटीतली आहे. हं. खुशी भिसे. सर, ही संख्या मूळ संख्या आहे का? ती संख्या मूळ संख्या आहे का? नाही, ती संख्या मूळ संख्या नाही. ताई सुद्धा प्रश्न विचारू शकतात. हं. अगदीच. शक्यतो प्रश्न विचारा जास्तीत जास्त. हं. 50च्या आतली आहे का ती संख्या? ती संख्या 50च्या आतली आहे का? हो, ती संख्या 50 पेक्षा लहान असलेली संख्या आहे. बरं. रोहिता. ही संख्या 11 ते 20च्या दरम्यान आहे का? नाही. ही संख्या 11 ते 20च्या दरम्यान नाहीये. पुढे. ही मनज संख्या 21 ते 30 मधली आहे का? 21 ते 30 मधली सुद्धा नाहीये. वेदांती. संख्या 30 पेक्षा थोडी कमी आहे का? ती संख्या 30 पेक्षा थोडी कमी नाही, 30 पेक्षा मोठी संख्या आहे. सगळ्यांनी आता फक्त हां, 40 आता आपण प्रश्नांचा हां, चं स्वरूप थोडं बदलूयात. कारण हं, लहान आहे का मोठी आहे का? हं. यापेक्षा वेगळं काही विचारता येईल का? म्हणजे आपल्याला त्या ती संख्येबद्दल अजून संख्या कळेल. सम आहे का? ती संख्या सम आहे का? म्हणजे त्याला हां. 2 नी भाग जातो का? हो, हं. ती सम आहे. बघा सम सुद्धा आहे आणि 3च्या पटीतली सुद्धा आहे. हां. हं. तर मला वाटतं उत्तरापर्यंत पोहोचायला हरकत नाही. कुणीतरी उत्तर देऊ शकेल. 36. 36 नाही. 33. 33 तर नाहीच होणार. ती सम नाहीये. 32. 32 नाही. अजून प्रश्न विचारा. तुम्ही प्रश्न विचारू हं, शकता. हं. कारण प्रश्न ती अजून हवाय. 2 आणि 3 नी भाग जातो तसा अजूनही कुठल्या संख्येने तिला भाग जाऊ शकतो? 42 अगदी बरोबर 42 संख्या हं. आहे. त्यामुळे तुम्ही विचारू शकला असतात 5 नी भाग जातो का? 3 नी समसंख्या आहे तरी सुद्धा 5 नी जातो का भाग? अजून कुठल्या संख्येने जातो का? हे शक्य आहे. आपण हा खेळ खेळलो. या खेळाचं नाव यक्ष प्रश्न आहे आणि हा कधीही आपण कुठेही घेऊ शकतो किंवा याला काही साधनं लागत नाहीत. म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळी कार्ड आणून दिलेली आहेत किंवा असं काही नाही. आपण हा विचार करू शकतो. हं. हं. अ, तर अजून एखादा आपण अशाच प्रकारचा खेळ घ्यायचा का? आवडेल का सगळ्यांना? याच खेळाचा एक राउंड घ्यायचा आहे का? परत? चालेल. हां. एक आता हं. हां, नाही तुम्ही बोला ताई. हां. नाही मग अजून एक आपण संख्या आता धरूया मनामध्ये. मी धरू का आता? हो, चालेल ना. चालेल. आहे धरली एक संख्या. मला हां. प्रश्न विचारा हां. खुशी भिसे. हां. विचारा. शीला. शीला हां. विचारला चालेल. तुम्ही मनात धरलेली संख्या 3 अंकी आहे का?
नाही नाही, आपलं दोन ठरलंय अंक 2 अंकीच दोन अंकी. संख्या. 2 त्यामुळे ती अंकी. 2 अंकी आहे. तुम्ही संख्या म्हणाल सम आहे का विषम? सम आहे का? विषम आहे. विषम आहे. हम्म. वेदांती? तुमच्या मनातली धरलेली संख्या ही 5च्या पट्टीतली आहे. हो आहे. मूळ संख्या आहे का? मूळ संख्या नाही. नाहीये. मनश्री काळे? आहे का मोठी आहे? नाही मला प्रश्न नाही कळला. 50 पेक्षा मोठी आहे का? नाही 50 पेक्षा लहान आहे. 30च्या आतील आहे का संख्या? हो आहे. 30च्या आतली आहे? 3 ती भाग संख्या जाणार कशी- आहे. 3 भाग नाही जात. नाही जात. 2 जातो ना? 2 पण नाही जात. 2 पण नाही जात. 5 जातो का? हा 5 5 जातो आणि 30 पेक्षा लहान आहे. हा लहान आहे. हा. ती संख्या कशाचा वर्ग आहे का? काय संख्या कशाचा वर्ग आहे का? पण मला वाटतं उत्तर दिलेलं आहे. बरोबर आहे. उत्तरच दिलेलं आहे. 25. 25 बरोबर आहे. Correct. तर मला असं वाटतं की अशा प्रकारे जर खेळ घेतले तर खरंच उपयोग नक्कीच होऊ शकेल. तर प्रत्यक्ष आता हे तर एक छोटासा डेमो झाला, त्याच्यामुळे कळलं की अशा प्रकारचे खेळ घेऊन आपण मुलांपर्यंत चांगले पोहोचू शकतो गणित हा विषय घेऊन. तर अजून आता तुम्ही काय सांगाल की प्राथमिक शाळांमध्ये अशा स्वरूपाचे काही खेळ घेणं किंवा काही वेगवेगळ्या आकृत्या दाखवल्या त्याच्यातले काही खेळ घेतले आणि त्याच्यातून गणित घेतलं तर ते थोडंसं होऊ शकतं. पण माध्यमिक शाळा या माध्यमिक वर्गात आता जेव्हा आपण प्रवेश करतो तर तेव्हा थोडंसं खेळ आणि गणित हे एकत्र घेणं शक्य आहे का हा प्रश्न पडायला सुरुवात होते. तर त्या बाबतीत काय सांगाल तुम्ही? अनेक पालक जेव्हा गणित या विषयाबद्दल किंवा विद्यार्थ्याच्या गणिताच्या प्रगतीबद्दल बोलत असतात तेव्हा त्यांच्या मनात हा प्रश्न असतो की 5वी नंतर आता गणिताचा अभ्यास घेणं आम्हाला जड जातं. तसंच अनेक शिक्षकांच्या मनातही हा प्रश्न असतो की आता गणितातले उपक्रम काय घ्यायचे, आता गणितातल्या टास्क काय घ्यायच्या, आता त्यातले खेळ काय घ्यायचे. कारण लहान वयामध्ये त्याची चित्र दाखवणं, मण्यांची बेरीज करणं किंवा तक्ते दाखवणं हे जरा काही सोपं होतं. पण मुलं जशी मोठी होतात तसं आता घातांक शिकवायचे, एक्सपोनंट्स अँड पॉवर, तर मी कसं शिकवायचं किंवा मला अल्जेब्रा शिकवायचा आहे की जिथे व्हेरिएबल्स येतात आणि कॉन्स्टंट येतात, की स्थिर असतो आणि एक चल असतो. तर आता कसं करायचं? तर असे अनेक प्रश्न निश्चितच आहेत. पण यावरही अनेक प्रकारचे खेळ हे खेळता येतात, तयार करता येतात. खूप वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आम्ही 7वी 8वी 6वी 7वी 8वी 9वीचे जे काही सगळं मॅथ्स रिकनेक्टचे तास घेतो त्यावेळेस असे अनेक खेळ असतात. मग त्या खेळांमध्ये मुख्यतः खेळातनं काय करता आलं पाहिजे तर सगळ्याच विषयांमधले खेळ हे रंजकता आणि सहजता ही त्यात येतेच. पण गणितातल्या खेळांचं विशेष काय असं की जे बाकी विषयांच्या संदर्भाने नाहीये. तर गणितातला खेळ असतो ना की गणितचा विचार करताना तुम्हाला बाकी विषयांमध्ये दृश्यरूप दिसू शकतं. म्हणजे तुम्ही विज्ञान शिकवताय तर विज्ञानातली संकल्पना आहे, त्याचा काहीतरी परिणाम दिसतोय, त्याचा काहीतरी प्रयोग दिसतोय, मग ते पाणी आहे ते इकडून तिकडे जातं, अशा प्रकारचं काहीतरी होतं. पण गणितामध्ये तुम्ही म्हटलात की चला अपूर्णांकाचं उदाहरण, तर अपूर्णांकाचं उदाहरण म्हणजे एखाद्या गोष्टीचे 2 भाग केले 3 भाग केले याच्या पलीकडे तुम्ही खूप जास्त अपूर्णांकामध्ये सततच दृश्य रूपात दिसेलच असं नाही, म्हणजे ते काही वेळा दिसतं. त्यामुळे गणितामध्ये कायमच दृश्यात्मकता असते असं नाही, ज्याला आपण म्हणतो की व्हिज्युअल इम्पॅक्ट आणि ज्याचं ऍप्लिकेशन दिसतं असं सदैव असतं असं नाही. त्यामुळे गणितामध्ये खेळ जास्त आवश्यक आहे. म्हणजे संख्यांच्या बद्दल जजमेंट यायला, अपूर्णांकाबद्दल यायला, भूमितीतल्या वेगवेगळ्या आकारांबद्दलचा विचार यायला दुसरं गणितामध्ये खेळ आवश्यक आहे. त्याचं कारण असं असतं की गणित हा अमूर्त आणि मूर्त याची सांगड घालणारा विषय आहे. म्हणजे गणितामध्ये तुम्हाला टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग फ्रॅक्शन्स किंवा तोही भाग असतो, इरॅशनल नंबरही असतात, इकडे भूमितीमध्ये पाय असतो की ज्याची व्हॅल्यू जी आहे ज्याला कधीच भाग जात नाही, पूर्ण भाग कधीच जात नाही. आता त्यामुळे ती मूर्तपणापासनं लहानपणाचं गणित सुरू होतं. ते हळूहळू जशी मुलं मोठी होतात तसं तसं ते अमूर्तपणाकडे जातं. आणि त्यामुळे अशा वेळेस खेळ तयार करणं, आता हे खेळ तयार करणं म्हणजे काय
तर खेळ तयार करणं म्हणजे थोडासा असा आहे की मुलांचा तो सराव घडला पाहिजे. कारण गणिताची जी प्रक्रिया आहे, गणिताचा जो भाग आहे, तो बाकी विषयांमध्ये समजणं म्हणजे आकलन होणं आहे फक्त. पण गणितामध्ये समजणं याचा अर्थ सराव झाल्यानंतर रिअलाइज होणं हा भाग आहे. की हे सतत केल्यानंतर अरे याचा अर्थ असा आहे का? बर. म्हणजे उदाहरणार्थ जर आपल्याला पाव म्हणजे 1/4 क्वार्टर किंवा हाफ किंवा अशा प्रकारची आपण भाषा सहज वापरतो. पण मुलांना ती कळत नाही. पण मुलांना दुकानातनं गेल्यानंतर म्हणजे त्याची व्यावहारिक जोड दिल्यावर कळते. तर एखाद्या ठिकाणी एखाद्या उपक्रमामध्ये किंवा एखाद्या गोष्टीत त्यांनी काहीतरी वजन उचललं, त्याचं हे आणलं, तर कळत जाते. कुठे मोजले तर कळत जाते. त्यामुळे आपल्याला व्यावहारिक उपयोजनाची साधनं शोधायला लागतात आणि कधी-कधी ती व्हिज्युअलही असू शकतात. म्हणजे व्हिज्युअल म्हणजे मला म्हणायचंय कॉम्प्युटरवरती आणि सध्या डिजिटल मीडियावरची असू शकतात. सध्या किंवा त्याचे तुम्हाला अल्जेब्रा लोकं म्हणतात, की कसं काय खेळ घ्यायचे? तर अल्जेब्रामध्ये कसा खेळ घेणार? तर आम्ही असं म्हणतो, की साधी गोष्ट आहे, की अल्जेब्रामध्ये स्थिर असतो एक एक कॉन्स्टंट असतो. त्याचं उपयोजन वेगवेगळ्या ठिकाणी इक्वेशन्स म्हणून देता येतं, की वेगवेगळ्या पद्धतीचं डिझायनिंग केलं जातं. वेगवेगळ्या पद्धतीचं कोडिंग आहे त्यात येतं. तर अल्जेब्रातला एक साधा सोपा खेळ आहे, की इनपुट आणि आउटपुट. आता वेळ नाहीये आपल्याला म्हणून दोन्ही बाजू मीच सांगतोय. इनपुट म्हणजे समजा मला विद्यार्थ्यांनी नंबर सांगितला, की तुम्ही इनपुट द्यायचंय, मी आउटपुट देणार आहे. तर तो नंबर आहे 2. मी आउटपुट दिलं 5. त्यांनी नंबर दिला 4. मी आउटपुट दिलं 7. त्यांनी नंबर दिला 6. मी आउटपुट दिलं 9. तर मग मुलाला लक्षात येतं, की दर काही वेळानी मी जे आउटपुट देतोय, तर त्यामध्ये मी म्हटलं ए, 3. तर ए. तर मुलं काय म्हणतात? तर काही वेळा मुलं म्हणतात ए इंटू 3. मग त्याला क्रॉस चेक करायला सांगायचं. वर लावून बघ बरं हे. नाही जमत आहे. मग काय असेल? मग A+3. 2-3 गोष्टी आहेत, की अशा प्रकारे खेळ तयार करताना आपण त्यातलं बीजमूल्य आहे ते फोडू शकलो पाहिजे, ते शोधू शकलो पाहिजे. तर निश्चितच अशा प्रकारचे खेळ हे तयार करता येतात आणि ते लागू आहेत. म्हणजे किंबहुना मला तर असं वाटतं, की गणितामध्ये ते अत्यंत आवश्यक आहेत. तरच आपण प्रक्रियेपर्यंत पोहोचू शकतो. बरोबर. आता इतर विषय जे आहेत ना, ते आणि गणित याच्यातला मुख्य फरक नेहमीच असा वाटतो, की बाकीचे जे विषय आहेत त्यातले शब्द हे कधी ना कधीतरी कानावरती पडतात. गणितातले काही जे शब्द आहेत, ते गणित हा विषय शिकतानाच कानावरती पडतात. म्हणजे आत्तातल्या आत्ताच तुम्ही म्हणलात तसं वर्गमूळ असेल, मूळ हं, हं. संख्या हे आपण असं जनरल कधी बोलत नाही. हं, हं. तर मुळात संकल्पना हं. इथपर्यंतच आपण जातो, की ती संकल्पनाच स्पष्ट होणं याच्यासाठी त्या गणिताचं पुस्तक उघडून किंवा गणित हा विषय घेतल्यानंतरच त्या संकल्पनेपर्यंत आपल्याला जाता येऊ शकतं. तर खेळामधून ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत, हे शब्द जे आहेत, ते मुळात कळणं, त्याचा अर्थ काय आहे, हे सगळं खरंच होऊ शकतं का? तुम्हाला काय वाटतं याबाबतीत? अ, अगदी होतं. मी हे होताना बघितलंय. आमच्या बरोबर जी मुलं येत असतात, हं, त्यांच्या अनेक उदाहरणांमधनं त्यांच्या पालकांनाही जाणवेल हे, की बरं. हे निश्चित होतं. संकल्पना स्पष्ट होते. फक्त गणितातली संकल्पना स्पष्ट होते याचा अर्थ हा वेगळा आहे. हं, त्यामुळे तो थोडा त्याची जर फोड केली, तर विज्ञानामध्ये संकल्पना स्पष्ट होणं हा अर्थ थोडा वेगळा आहे. गणितामध्ये तो काय आहे? तर गणितामध्ये 3 गोष्टी पक्क्या करायला लागतात. संकल्पना स्पष्ट होणं म्हणजे अगदी नेमकं सांगायचं तर. पहिलं हं, गणिताचा विचार करता येणं. हं, आता विचार करता येणं म्हणजे काय? मी त्याला असं म्हणतो की मॅथेमॅटिकल थिंकिंग, की एखाद्या प्रकारचा तुम्हाला गणित दिलंय, तर त्याचा तुमचा विचार मनात सुरू होणं. तो विचारच सुरू झाला नाही आणि तुम्ही मेथड फॉलो केलीत, तर तुम्ही ते गणित सोडवू शकाल, पण तुम्हाला गणित नाही समजलं. त्यामुळे त्याचा विचार करता आला का? हा एक भाग आहे. दुसरं भाषा आणि गणित यांची सांगड घालता आली का? जे माध्यमिक शालेय गणितामध्ये मुलाचं वय हे वडिलांच्या वयापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. आणि इथे एक मुलगा असं घेतो x-10 आणि एक घेतो x+10. हं. तर यातलं बरोबर काय आहे? तर इथे भाषेची सांगड घातली असेल, तर त्यांनी इक्वेशन वेगळं येतं दोघांचंही आणि ते बरोबरच असतं. तर इथे मला ही सांगड घालता येते का, की अमुक यांचं किंवा एका त्रिकोणामध्ये असं-असं आहे आणि ते अशा प्रकारे करता येतं. आणि या पद्धतीने जर विचार केला गेला, की भाषा आणि गणित यांची सांगड घालता येणं. आता ही भाषा आहे, ही आपली जशी मराठी भाषा आहे, इंग्रजी भाषा आहे, यातले शब्द सगळे माहीत आहेत, असं चालत नाही फक्त. तर हा वापराचा सराव लागतो.
म्हणजे गणितातल्या भाषेचं स्टेटमेंट टू इक्वेशन कन्व्हर्जन करता येणं किंवा स्टेटमेंट टू मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये कन्व्हर्जन करता येणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि हे एक महत्वाचं स्किल आहे. त्यामुळे गणितात समजणं याचा हा दुसरा अर्थ आहे. याचं उदाहरण घेऊयात आपण. चला सगळेच जण एक उदाहरण घेऊयात. मी सगळ्यांना एक स्लाइड दाखवतो आणि आपण जरा बघूयात की आपण आपल्या कागदावर ते काढायचा प्रयत्न करू, म्हणजे आपल्याला हे समजेल की हे नक्की काय असतं. एकच मिनिट फक्त. मी एक स्लाइड दाखवतोय. त्या स्लाइड मध्ये काही सूचना दिलेली आहे. तर त्या सूचनेप्रमाणे तुम्हाला तुमच्या कागदावर एक कच्ची आकृती काढायची. सगळ्यांना लक्षात आलं? मी एक स्लाइड दाखवतोय, त्याच्यावर एक सूचना दिलेली आहे. त्या सूचनेप्रमाणे तुम्हाला तुमच्या कागदावर एक कच्ची आकृती काढायची आहे आणि ती सूचना अशी आहे. इंग्रजी मराठी दोन्ही भाषेत आहे सूचना, सगळ्यांनीच वाचावी. एक चौरस काढा, त्यामध्ये एक समभुज त्रिकोण काढा. समभुज त्रिकोणाचा पाया व चौरसाची खालची बाजू एकच असेल. आता याची कच्ची आकृती काढायची. पट्टी, कोनमापक काही नाही वापरायचंय, हाताने काढायचंय. ड्रॉ अ स्क्वेअर, ड्रॉ अन इक्विलॅटरल ट्रायंगल इनसाइड द स्क्वेअर कन्सिडरिंग दॅट द बेस ऑफ द स्क्वेअर अँड द ट्रायंगल इज वन अँड द सेम. ओके, आता सगळ्यांनी ही आकृती काढली असेल. एक आपण 5 सेकंद थांबू फक्त, कारण हे पटकन काढायला काही वेळ लागणार नाही. झालीये काढून? काढून झाली असेल तर फक्त थंबरेज द्या, म्हणजे मी स्टॉप शेअर करतो. हे शक्यतो शिक्षक पालकांनी करा. कोणी मूल बसलं असेल शेजारी तर त्याला हे आत्ता नका करायला लावू. ठीक आहे, दोघांनीच केलेलं आहे. उर्वरित सगळ्यांचं काय? ओके, आता आपण बघूयात ठीक आहे, आता आपण काढलेली आकृती कशी असेल हे बघूया. ठीक आहे, मी एक चित्र दाखवतोय तुम्हाला. एखाद दोन जणांना दाखवू दे का त्यांनी काढलेली? हा, कोणी दाखवू शकेल का आपलं चित्र असं व्हिडिओ समोर? कोणी दाखवू शकेल? हा, कोण दाखवताय? 1 मिनिट. हा, आपण सगळेच जण बघूयात हे. व्हेरी गुड, छान. अजून कोण दाखवताय? मानसी बघितलंय ते मी. आर्या, ठीक आहे. 1 मिनिट, आर्याचंही बघूयात. छान, आर्याचंही अगदीच तसं आहे. तुमची चित्र अगदीच बरोबर आहेत. पार्थचंही तसंच आहे. अजून ईश्वरी तसंच आहे. सुषमा तसंच आहे. सुषमा 1 मिनिट, मला तुमचं बघू देत फक्त. ठीक आहे, बऱ्याच जणांनी काढलेलं आहे आणि बऱ्याच जणांचं सारखं आहे. फारच छान. आता मी दाखवतो तुम्ही सगळ्यांनी कशा प्रकारचं चित्र काढलेलं आहे. आणि ते अगदीच बरोबर आहे असं सुरुवातीला मी म्हणतोय. बरोबर आहे, असं चित्र काढलंय सगळ्यांनी? आहे की नाही? हो. आता मला सांगा याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ चौरसाच्या चारही बाजू सारख्या आहेत आणि त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या आहेत. बरोबर आहे. मग त्रिकोणाच्या जर तिन्ही बाजू सारख्या असतील तर चौरसाची उभी बाजू आणि त्रिकोणाची तिरकी बाजू या दोन्ही सारख्या आहेत. हे भौमितिक दृष्ट्या पटतंय का तुम्हाला? काहीतरी गडबड झालेली आहे. बरोबर आहे. त्यामुळे इथे आपल्याला संकल्पना ती स्पष्ट नाहीये. आपली भाषा, गणित, आपली भूमिती यांच्या सांगड काहीतरी गडबड आहे. हे चित्र असं असलं पाहिजे. आपल्या त्रिकोणाचं टोक जे आहे ते वर छेदता कामा नये. आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनी या प्रकारचं चित्र आधी दिसलं होतं, त्या प्रकारचं चित्र काढलं होतं. आपण मूळ विषयाकडे जाऊयात. थोडी आपल्याला जी वेळेची मर्यादा आहे तशी. सगळेजण असंच करतात. आणि का असं होतं? याचं कारण गणित समजणं याचा आपला जो फरक आहे तो हा आहे की गणित समजणं म्हणजे गणिताचा विचार करता येणं. मला समभुज त्रिकोण आणि चौरस याचा एकत्र विचार करता येणं, सूचनांचा एकत्र विचार करता येणं हे झालं नाही. आणि त्यामुळे दुसरा भाग आहे गणितातला. पहिला विचार करता येणं, मॅथमॅटिकल थिंकिंग. दुसरा भाषा आणि गणित, म्हणजे ज्यात वर्ड प्रॉब्लेम्स बरेच आपण सगळे हाताळतो. आणि तिसरा आहे अमूर्त भाग समजणं. म्हणजे अपूर्णांकांमध्ये बऱ्याच जणांची गाडी का अडकलेली असते?
ते अपूर्णांकच कधीतरी रेशो होऊन येतात, म्हणजे गुणोत्तर प्रमाण. आणि मग अजूनच प्रश्न येतो, असं का होतं? तर इथे अमूर्तता समजलेली नाहीये, कारण एकच अपूर्णांक 4 पद्धतीने व्यक्त होतो. आणि तो 4 पद्धतीने व्यक्त होतो म्हणजे काय, हे सगळं समजणं इथे अमूर्त विचार समजत नाही. आणि हा अमूर्त विचार समजत नाही, त्यामुळे अनेक प्रश्न येतात. त्यामुळे संकल्पना पक्की होण्याचे नेमके हे 3 अर्थ मला महत्वाचे वाटतात. आणि या दृष्टीने विचार झाला तर निश्चितपणे मुलं पुढे सरकतात, हळूहळू त्यांना समजत जातं. अ, तुम्ही आता जे म्हणालात ना, की अमूर्त संकल्पना, तर हे सगळं गणितामध्ये तर खूप प्रमाणावरती येतं आणि मेंटल म्हणजे आता आपण जे म्हटलं, की थोडंसं मॅथेमॅटिकल थिंकिंग हे थिंकिंग. जे आहे, तर मुळात आता आपण असं म्हणतो ना, की एखाद्याला समजा आपली भाषा एखादी चांगली करायची, तर त्या भाषेमध्येच विचार करा किंवा त्या भाषेमध्येच आपण बोलूया. तर आता हे सगळं गणितामध्ये कसं उतरवणं शक्य आहे? मॅथेमॅटिकल थिंकिंग सतत तर आपण हा विचार नाही करू शकत, की समभुज त्रिकोण आहे, चौरस आहे. नेमकं म्हणजे करायचं काय मॅथेमॅटिकल थिंकिंग म्हणजे? आता मॅथेमॅटिकल थिंकिंग म्हणजे नेमकं काय? आम्ही त्याला दुसराही एक महत्वाचा शब्द वापरतो, की मॅथेमॅटिकल फ्लुएन्सी. हं. म्हणजे अनेक जणांना मगाशी विचारलं असतं, की 42 या संख्येचे मूळ अवयव सांगा बरं. सो जस्ट राइट द प्राईम फॅक्टर्स ऑफ 42. तर हं. बऱ्याच जणांनी ते कागद घेतला असता. 42 इज इक्वल टू 21 इंटू 2 इज इक्वल टू 21 चे फॅक्टर्स काय होतात, 7 इंटू 3 इंटू 2 असं करत ते उत्तर एक काढलं असताना आपल्याला दाखवलं असतं. पण मी जेव्हा तुम्हाला यक्ष प्रश्न या खेळामध्ये असं विचारतो, की नाही ती जी संख्या आहे ही 3 नी भाग जाणारी आहे, 6 नी भाग जाणारी आहे. 2 नी भाग जाते, 3 नी भाग जाते. मला कोणीतरी पटकन विचारतं, पण 6 नी भाग जातो का? इथे मॅथेमॅटिकल फ्लुएन्सी वीक आहे. म्हणजे त्याला प्रोसेस माहिती आहे, त्याला लिहिता येतं सगळं, पण त्याचा हा विचार पक्का झालेला नाहीये. नाहीतर तो हा प्रश्नच विचारणार नाही. म्हणजे 2 भाग जाणारी संख्या आहे, ती समसंख्या आहे, तर त्याला 6 किंवा 4 भाग जातो का? 4 हा प्रश्न वेगळा, पण 6 भाग जातो, 4 भाग जातो, तर इव्हन आहे का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न येतात आणि मुलांना एवढी क्लॅरिटी, एवढं स्पष्ट करून देणं, हे का लागतं? याचं कारण मॅथेमॅटिकल फ्लुएन्सी नसते. आम्ही मॅथेमॅटिकल फ्लुएन्सी आणायला काय करतो? तर नंबर सेन्स पक्का करणं ही महत्वाची गोष्ट आहे. मगाशी म्हटलं 42 संख्या मनात धरली होती. 42 याचे 2 अर्थ आहेत. त्यामुळे एक जसं माणसाच्या ओळखी असतात ना, तसं आपण मुलांना भाषा जशी ओळखीची होते, ती अमूर्त आहे, पण आपण मूर्त करू शकतो ना. हं. आपण म्हणू शकतो, की असं गृहीत धरा, की 42 या संख्येचे 2 प्रकारचे पत्ते आहेत. एक पत्ता 42 या संख्येचा असा, की त्यात ते मल्टिपल्स काय आहेत त्याचे. म्हणजे त्याचे फॅक्टर्स काय आहेत. मल्टिपल नाही फॅक्टर्स आणि प्राईम फॅक्टर्स काय आहेत. हा एक पत्ता आहे त्याचा. आणि दुसरा आहे त्याचं दशक स्थानावर काय आहे, शतक स्थानावर काय आहे, युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस यात काय कुठे काय आहे, हा त्याचा दुसरा पत्ता झाला. त्यामुळे जेव्हा माझ्या डोळ्यासमोर 42 ही संख्या येते, त्यावेळेस मला पटकन लक्षात आलं पाहिजे, की 4 दशक आहेत आणि 2 सुटे आहेत. आणि हे लक्षात यायला लागलं, की मुलं 42 अधिक 442 किंवा 42 अधिक 52 तुम्ही म्हटलात किंवा अजून 58 म्हटलात, तर दशक आणि एकक यांची पटापट बेरजा सुद्धा करतात आणि ते विविध पद्धतीने करतात. त्यामुळे आपण हे पक्क करून घेतलं पाहिजे. आम्ही हे पक्क करायला अत्यंत चांगली मेथड वेगळी वापरतो, ते चार्ट ऑब्झर्वेशनची. बुद्धिबळाचा पट जसा आपण अभ्यासतो, बघतो तसं चार्ट बघता आलं पाहिजे. आणि तो चार्ट आणि बुद्धिबळाचा पट याची सांगड घालता आली पाहिजे. हं. ती सांगड घालता यायला लागलं, की मग लक्षात येतं, अरे हे असं आहे. त्यामुळे संख्या बोलायला लागतात. जेव्हा संख्या बोलायला लागतात, तेव्हा मॅथेमॅटिकल थिंकिंगही होतं आणि फ्लुएन्सी सुद्धा येते. त्यामुळे असंच भूमितीमध्ये, की भूमितीमध्ये तुमचं इमॅजिनेशन तेवढं पक्क होत गेलं पाहिजे. आणि हे सगळं 6वी, 7वी, 8वी या वयांमध्ये या सगळ्या संकल्पना इंट्रोड्यूस होतात. 6वी, 7वी 8वी या वयांमध्ये संकल्पना आणि त्यांची डिफिकल्टी लेव्हल वाढत जाते 8वी पर्यंत. 9वी, 10वी मध्ये 2 संकल्पना, 3 संकल्पनांवर एकत्र प्रॉब्लेम येतात. म्हणजे ग्राफमध्ये इक्वेशन वापरलं असेल किंवा हे सगळे प्रश्न 9वी, 10वी पुढे सुरू होतात. पण त्या संकल्पना इंट्रोड्यूस होतात त्या या 3 वर्षांमध्ये. आणि तेव्हा जर आपण त्या पक्क्या करू शकलो, तर मुलं स्वतःचा विचार करू शकतात. नाहीतर ते स्वतःचा विचार करत नाहीत आणि मग ते गणित पाठ करतात आणि उत्तरं लिहितात. आणि जिथे गणित पाठ केलं जातं, तिथे ते फार तर काही काळ टिकू शकतात. ते जास्त काळ टिकू नाही शकत. बरोबर आहे.
मग आपण जे म्हणायचो ना, की पाढे म्हणूनच मुलांचे पाठ पाहिजेत. आजकाल ते सुद्धा बऱ्यापैकी नसतात असंच दिसतं 30 पर्यंतचे पाढे. तर हे हम्म. कुठेतरी मॅथेमॅटिकल थिंकिंग सुरू करणं याचीच कुठेतरी ती एक प्रोसेस म्हणता येईल का? की अगदी सुरुवातीपासून थोडीशी होणं? हे टू वे इक्वेशन नाहीये, हे गणिताच्या भाषेतच सांगायचं तर. म्हणजे पाढे पाठ आहेत म्हणून मॅथमॅटिकल थिंकिंग हे पक्क होतं, हे बरोबर आहे. हं. पण मॅथमॅटिकल थिंकिंग पक्क होण्यासाठी सगळेच पाढे पाठ पाहिजेत असं काही नाही. अच्छा. एखादा मुलगा इतका हुशार असतो की तो 22चा पाढा पाठ करण्याच्या ऐवजी 11 आणि 2 फॅक्टर्स वापरतो. तेव्हा तुम्ही मुलांना त्याचा स्किल सेट तयार करू द्या. पाढे हे 20 पर्यंत पाठ पाहिजेत. तुम्हाला जर अजून आग्रह असेल तर 30 पर्यंतही पाठ करा. पण समजा 30च्या पुढचेही नंबर्स आहेतच ना. तुम्ही किती बरोबर. स्ट्रेच करणार आहात ते. त्यामुळे एक ठराविक मर्यादा जर गृहीत धरली तर माझा भर असा आहे, आम्ही असं म्हणतो की पाढे पाठ एक वेळ 15 पर्यंत आहेत, 20 पर्यंत आहेत, चालेल. तुम्ही प्राईम फॅक्टरायझेशन वर भर द्या. हं. 1 ते 100चं प्राईम फॅक्टरायझेशन पक्क आहे का? आणि ते पाठ करून नाही, ते इमॅजिनेशननी पक्क आहे का? ते विचार हां. करून पक्क आहे का? आणि ते पक्क करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत मग. कारण पाठ करणं हे रटाळ काम आहे. अनेक मुलं पाठ करतच नाहीत किंवा ते तात्पुरतं करतात आणि विसरून जातात. त्यामुळे तिथे खेळांचा रोल येतो, तिथे टास्कचा रोल येतो, तिथे प्रेझेंटेशनचा रोल येतो आणि यातनं हे नक्की पक्क होऊ शकतं. खूपच इंटरेस्टिंग आहे हे खरंच आणि विचार थोडक्यात सुरू होणं गणितामध्ये हेच खूप महत्वाचं असं काम आहे आता कळतंय. तर आता या संदर्भात थोडंसं मंथनचं काम नेमकं कसं सुरू आहे हे पण आता जाणून घ्यायला आवडेल. हो, अनेकांना प्रश्न पडत असेल, की मी असं म्हणतोय, की मॅथ्स रिकनेक्टमध्ये आम्ही असं करतो, तर ते काय आहे? हां. मुख्यतः काही वर्षापूर्वी आम्ही याची जेव्हा सुरुवात केली, त्यावेळेस आम्ही कन्सेप्ट लर्निंग या पद्धतीने साधारण 4 वर्षापूर्वी कोर्स घेत होतो, की जो गणित आणि विज्ञानातल्या संकल्पना या अ, ज्याला उपयोजन म्हणजे ते वापरून बघून शिकणं. मग गणितामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं भूमिती शिकायचं असेल, तर कागद कामातनं शिकू देत. अशा प्रकारचं विचार करत गेलो. पॅन्डेमिकमध्ये आता गेले 2 वर्ष आम्ही जे काम करतोय ते थोडंसं असं आहे, की आम्ही दोस्ती गणित आणि भाषेशी असा एक प्रकल्प राबवला होता. भाषा ही तितकीच महत्त्वाची आहे, गणितही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण भाषा पक्की नसेल तर बाकी काहीच पक्क होणार नाही. आणि गणित पक्क होण्यासाठी खरं तर गणित तुमची वैचारिक क्षमता तयार करतं. म्हणजे तुम्हाला जेव्हा इरॅशनल नंबर कळायला लागतो, जेव्हा हे कळायला लागतं, की का बरं एका वर्तुळाचे अनेक व्यास असू शकतात, की जे संख्याच मोजता येणार नाही. का बरं पाय हा परिघ हा जेव्हा उघडला, की 3.14 आणि त्याचा डेसिमल फ्रॅक्शन सुद्धा जो नॉन टर्मिनेटिंग आहे. हे आहे ही वैचारिक क्षमता तयार करणार आहे. म्हणजे कदाचित कोणीतरी असं म्हणेल प्राईम फॅक्टर्स तुम्ही आम्हाला शिकवलेत, की 512 चे प्राईम फॅक्टर्स किती आहेत? तर मला कधी व्यवहारात असं मागायला लागणार आहे का मला ₹512 द्यायला लागणार आहेत. कोणी दुकानदार मला विचारणार नाही, की याचे प्राईम फॅक्टर्स सांग. तर असं होत नसतं. पण जेव्हा मला हे कळायला लागतं, त्यावेळेस माझ्या त्या क्षमता तयार होत असतात. आणि गणित हा क्षमता तयार करणारा विषय आहे. म्हणून आम्ही असं गृहीत धरलं, की 6वी ते म्हणजे 5वी ते 8वी ही जी वर्ष आहेत, मध्ये बघा सगळ्या नवीन संकल्पना येतात. त्या फक्त गणितात येतात असं नाही. गणितामध्ये त्याचं एक ठराविक स्ट्रक्चर आहे. पण भाषांमध्ये आणि विज्ञानांमध्ये सुद्धा अमूर्त विचार येत जातो. म्हणजे तुम्ही मायक्रोबायोलॉजी तेव्हा इंट्रोड्यूस होतं. त्यावेळेस तुम्हाला इलेक्ट्रिसिटी आणि या प्रकारचं फिजिक्समध्ये येत जातं हळू-हळू. त्यामुळे या वर्षांमध्ये अशी ओळख व्हायला सुरुवात होते. पण गणिताबद्दलची वेगळेपणा असा, की मुलांना याच वर्षामध्ये आपण एक्स्ट्रीम मेथॉडिकल पद्धतीकडे नेतो, की ज्यामध्ये फक्त हे असं करायचं की उत्तर येतं. आणि ती इतकी घातक पद्धत आहे, की त्यामुळे मुलांचा त्या विषयापासून हळू ते दूर जायला लागतात. आम्ही असा विचार केला, की मुलांना कसं आणता येईल या विषयांकडे, तर या वेगळ्या पद्धती मांडता येतील का? म्हणून आम्ही इंटरॅक्टिव्ह मेथड्स खूप साऱ्या शोधल्या. म्हणजे मी आत्ता खेळ घेतले, यातले काही खेळ हे म्हणजे एकच खेळ हा तुम्हाला स्क्रीनवर काहीतरी दिसायला लागतं किंवा काहीतरी कार्ड वापरायला लागतं. अनेक खेळ असे आहेत, की जे इंटरॅक्टिव्ह आहेत, की ज्याच्यामध्ये मुलांशी बोलून त्यांना काही करायला लावून हे शक्य आहे. हं. आणि त्यामुळे तसं आम्ही मॅथ्स रिकनेक्टमध्ये सुरू केलं. आता मॅथ्स रिकनेक्ट काय आहे? तर मॅथ्स रिकनेक्ट म्हणजे आम्ही मुलांची आधी असेसमेंट घेतो. म्हणजे आधी हे बघूयात, की याला काय येतंय आणि येत नाही. त्यामुळे 7वीतला मुलगा आहे, तर त्याची 6वीची असेसमेंट होते. आणि 6वीच्या असेसमेंटवर त्याला हे लक्षात येतं, की 6वीच्या असेसमेंटमध्ये त्याचा कच्चा भाग कोणता आहे? मग त्याचा एचसीएफ, एलसीएम कच्चा आहे का? मग न्यूमेरिकल मॅथेमॅटिक्स कच्चा आहे का? नाही, त्याचं कंपेअरिंग क्वांटिटी कच्चं आहे किंवा भूमितीतली अप्लाइड भूमिती कच्ची आहे.
अशा प्रकारची स्ट्रक्चर्स केली आहेत आणि त्यातला जो त्याचा कच्चा भाग आहे तोच त्यांनी पक्का करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी त्यांनी एफर्ट्स करायचे. सगळं वर्ष रिवाइज करणं याची ज्याला गरज असेल तो तेही करेल, पण सर्वसाधारणपणे काही मुलांना काही भागाचे जशी भीती बसलेली असते तसं असतं. आत्ता ते फ्रॅक्शनला अडकलेले आहेत, पण याचा अर्थ पुढच्या 2 वर्षामध्ये ते सगळ्या गणिताला अडकणार आहेत. कारण नंतर फ्रॅक्शन हा सगळीकडे व्यापतो, सगळीकडे तो येतो आणि तो फ्रॅक्शनच येतो नाही फक्त, तो डेटा हँडलिंगही येतो, ते अल्जेब्राही येतं. त्यामुळे मिक्सचर होण्याच्या आधी ते पक्क करूयात, तो गुंता सोडवूयात म्हणून असेसमेंट टेस्ट आहे आणि त्याच्यानुसार हा कोर्स होतो. तो कोर्समध्ये मुलं भाग घेतात आणि त्या कोर्सनुसार मुलं ही त्या विषयात पुढे सरकत जातात आणि हे मॅथ्स रिकनेक्टचं स्वरूप आहे. त्यात पोस्ट असेसमेंट सुद्धा आम्ही घेतो, की हे झाल्यानंतर एक असेसमेंट, की परत आता ते पक्क झालंय का, असं त्याचं एकूण स्वरूप आहे. साधारण 2.5 महिन्याचा कोर्स आहे हा, पूर्ण सगळी इयत्ता गृहीत धरली तर. त्यामुळे आत्ता सुरू झाला तर तो डिसेंबर पर्यंत, नोव्हेंबर पर्यंत संपू शकतो. तर अशी त्याची रचना आहे. तर काही मुलांना म्हणजे तुम्ही आता हा कोर्स घेताय, तर असा काही तुम्हाला अनुभव आहे का, की एखाद्या मुलाला गणित हा विषय अतिशय रटाळ, कंटाळवाणा आणि प्रचंड त्याची भीती पण वाटत होती असं होतं. पण ह्याच्यातनं कुठेतरी तो थोडासा बाहेर आला या कोर्समुळे? हां, अशी आहेत काही मुलं, की ज्यांना अ, मुळात काय होतं असेसमेंट टेस्टमध्ये हे कळतं, की याचा प्रश्न काय आहे? हं. आणि त्या प्रश्नावर एकदा काम झालं ना सुरू, की त्याला समजायला लागतं. कुठल्याही मुलाला जेव्हा समजायला लागतं आणि जर तुम्ही त्याच्याशी खूप म्हणजे इंटरॅक्टिव्ह मेथडनी बोलत असाल, त्याला सांगत असाल, तर त्याला ते आवडतं. त्यामुळे तो सहभाग घेतो, त्याला विचारलेलं कळतं आणि मुलं यात पुढे सरकत जातात हळू. त्यामुळे अशी अनेक उदाहरणं आहेत, की जी निगेटिव्ह पॉझिटिव्ह इंटिजर्स, हां. म्हणजे हा तर खूप मोठा जसं फ्रॅक्शन आहे तसा एक मुलांच्यासाठीचा हे आहे, की त्यांना हे लक्षातच येत नाही, की 2 वजा याचा गुणाकार हा अधिक होतो, पण बेरीज अधिक होत नाही. तर त्यामुळे अशा प्रकारचे अनेक गोंधळ असतात आणि मग त्याच्यासाठीचे ते गोंधळ निस्तरणं आणि त्यांचं नॉलेज पक्क करणं, त्याचा सराव करणं, हा सगळा भाग करत मग मुलं पुढे गेल्यावर अशा अनेक मुलांच्या बाबतीत हे लक्षात येतं आणि त्याचा उपयोगही होत जातो. अ, हे सगळं खूप खरंच उपयुक्त आहे मुलांना आणि हे गरजेचंही आहे. हे सगळं कळतंय. पण शेवटी कसं आहे, की आपण ऑफलाईन म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष आपण शिकवत असतो मुलांना, तेव्हा एक त्याचा वेगळा इम्पॅक्ट होतो शेवटी. किंवा तो मुलगा प्रत्यक्ष कसं गणित सोडवतोय, तिथे कुठे काही त्याची चूक होतीये का, हे तिथल्या तिथे कळू शकतं. तर ऑनलाईन घेत असताना मग थोडीशी काही अडचण किंवा काही अडथळे जाणवतात का? किंवा कितपत प्रभावी होतं हे सगळं असं? हां, सध्या बरंच असं सगळीकडे वेगवेगळे लोकं हे बोलतायत, की हं, ऑनलाईन हे प्रभावी होत नाहीये. अ, अनुभव शिक्षणाचं त्या ठिकाणी स्थान आहेच आहे, ते मान्यच केलं पाहिजे हं. आणि अनुभव शिक्षण हे झालं पाहिजेच. पण मला दुसरा भाग असा म्हणायचा आहे, की प्रश्न कुठे आला या सगळ्याचा? जसं ऑफलाईन आहे, म्हणजे फेस टू फेस जसं आपण शिकवतो, तसं आपण ऑनलाईन शिकवायला गेलो आणि तिथे सगळी गडबड झाली. हं. ऑनलाईन हे खूप वेगळं माध्यम आहे. ऑनलाईन शिकवायचा असेल, तर तो परफॉर्मन्स. ऑफलाईन घेत असू, तर तो आपला तास असतो शाळेतला. पण ऑनलाईनमध्ये तो परफॉर्मन्स पद्धतीचा विचार करायला लागतो, की एका तासामध्ये मी काय घेणार आहे? त्यात हं. कशा प्रकारचे खेळ असतील, त्यात कशा प्रकारचे प्रश्न असतील, मी कुठल्या प्रकारचे प्रश्न घेईन, आज मी कुठली डिफिकल्टी लेव्हल हाताळणार आहे, या सगळ्याचा नेमका विचार करायला लागतो. दुसरं, ऑनलाईनला आम्ही जास्त मुलं हाताळत नाही. म्हणजे आमची मॅक्स मर्यादा, आम्ही 15 मुलांची बॅच, याच्या पलीकडे 16वा मुलगा घेत नाही. कारण तुम्हाला ऑनलाईन शिकवताना प्रत्येक मुलाला त्या दिवसातनं म्हणजे एका तासामधनं 2 वेळा तरी कॉल करता आलं पाहिजे. कॉल करणं याचा अर्थ आम्ही एक सायकलच ठरवलंय, की अल्फाबेटिकली ए टू झेड ज्यांची नावं आहेत तसंच. मग मधनंच उलटं सुरुवात करायची. मग मधनंच असं करायचं, की ज्यांच्या बर्थ डेट्स आहेत त्याप्रमाणे उत्तरं द्या. अशा प्रकारे तुम्हाला त्या मुलांना कॉल करता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सबस्टॅन्शियल चांगले प्रश्न पाहिजेत, की ज्याच्यावर मुलं व्यक्त होऊ शकतील. हां, मला आता याचं पुढचं स्टेप सांग. इथपर्यंत पुरत नाही. त्यामुळे हं. खूप चांगल्या प्रकारचे म्हणजे प्रश्नांसाठीची उदाहरणं निवडायला लागतात. असंही थोडं करायला लागतं. दुसरं, दृश्य काहीतरी दिसलं पाहिजे. म्हणजे जसं एकीकडे तुम्ही दिसताय, तसं पडद्यावर काहीतरी थोडंसं दिसलं पाहिजे. दर काही वेळाने पडद्यावर काहीतरी येतंय, याचा उपयोग होतो. पण मला ऑनलाईनमध्ये सगळ्यात प्रभाव वाटतो तो इंटरॅक्टिव्ह मेथड्सचा.
त्यामुळे एंगेजमेंट ही जास्त कशात टिकून राहते, तर ती पडद्यावरच्या दृश्यात्मकतेने नाही, त्यापेक्षा जास्त इंटरॅक्टिव्हिटीने. त्यामुळे तुम्ही असा इंटरॅक्टिव्ह गेम्स घेतलेत तर कधी कधी असं होतं, काही जण रेंजमुळे स्क्रीन नाही ऑन ठेवू शकत, पण ते रिस्पॉन्ड करतात. तर हा एक भाग आहे. आणि यात सगळ्यात मला अजून एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते, की आम्ही एक खेळ आम्ही एका तासामध्ये आम्ही एक उदाहरण घेतलं होतं, की काही खोक्यांची चवड करून ठेवलेली आहे आणि काही खोकी 4 सेंटीमीटर उंचीची आहेत, काही 5 सेंटीमीटर, एक स्टँडर्ड उदाहरण आहे हे. काही खोकी 5 सेंटीमीटर उंचीची आहेत आणि काही खोकी ही 10 सेंटीमीटर उंचीची आहेत. तर या सगळ्याची एका लेव्हलला कुठे येतील? या तिन्ही जर असे रांग केल्या, तर यात काय करायचंय? तर मुलांना कळलं, की हे HCF किंवा LCM मधलं आहे. तर मी त्यांना म्हटलं हे HCF मधलं आहे. आता मला माहिती होतं, की हा माझा चुकीचा स्टँड आहे. पण शिकणं यातनं होतं, की मी चुकीचा स्टँड घ्यायचा आणि मुलांना तो जस्टिफाय करायला, तो मुलांना खोडायला सांगायचा आणि त्यांना त्यांचा स्टँड जस्टिफाय करायला सांगायचा, की नाही मग LCM कशावरनं प्रूव्ह करा. मग लिस्ट कॉमन फॅक्टर आहे ना. मग लिस्ट म्हणजे तर तुम्ही असं केलं प्रोसेसमध्ये तर उंची वर येणार. मग LCM कसं आहे? मग तो LCM लिस्ट नसतो. मग इथपर्यंत अनेक प्रकारचे वाद आणि मग मुलं त्यात सहभागी होतात. तर त्यामुळे इंटरॅक्टिव्हिटीचा हा एक भाग आहे, की आपल्याला एक अशा प्रकारच्या चुका त्यांच्या समोर आपल्या मांडणं, चुका पर्पजफुली करणं. आणि दुसरा महत्वाचा भाग, की मुलांनाही चुकांना जागा देणं. म्हणजे त्याला चुकू द्या. त्याला चुकायच्या आधी दुरुस्त नका करू. त्याला समजू दे. म्हणजे हे इक्वेशन चुकलंय. बरं असं उत्तर आलंय. मग आता उत्तर इक्वेशन मध्ये टाकून बघ बरं. मग तो टाकून बघतो. मग नाही काहीतरी गडबड आहे. किंवा त्याच्या केलेल्या ह्याचा तुम्ही त्याला वेगळ्या प्रकारचा अर्थ लावून बघा, की असा याचा अर्थ म्हणजे तुला असं म्हणायचंय का? मग ते परत विचार करतात. त्यामुळे यातनं त्यांना इतर बाजू लक्षात येतात आणि ते अजून जास्त चांगला त्याचा विचार करू शकतात. मला असं वाटतं, की इतकी इंटरॅक्टिव्हिटी मेंटेन केली तर ऑनलाईन हे सुद्धा अत्यंत प्रभावीपणे घेता येतं. त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसते आणि पुढच्या काळामध्ये हायब्रिड व्हर्जन्स चालणार आहेत. म्हणजे आपल्याला ऑनलाईन घ्यायला लागणार आहे. शाळा कदाचित त्या ठिकाणी मुलं शाळेत सहभागी होतील. पण ऑनलाईनचा आता एक महत्त्व राहणार आहे आणि त्या दृष्टीने जर आपल्या सगळ्यांनाच पालक म्हणून, शिक्षक म्हणून आपल्याला तयार व्हायचं असेल, तर आपल्याला अशी निवड करायला लागेल, की ज्यामध्ये तो हा विचार केला गेलाय सगळा, की ते इंटरॅक्टिव्ह असणं, ते त्याचा परफॉर्मन्स पद्धतीने त्याचं शेड्यूल असणं, त्याच्यामध्ये बाकी सपोर्टिव्ह एलिमेंट्स असणं, म्हणजे मटेरियल असणं काहीतरी. तर हे सगळं झालं तर ऑनलाईन हे चांगल्यापैकी प्रभावी असतं. अगदी खरंय. आता आपण कसं म्हणतो, की जे शास्त्र, सायन्स शिकवायचंय तर त्याच्यासाठी वेगवेगळे प्रयोग हे शाळेत सुद्धा करून दाखवले जातात. प्रत्यक्ष प्रयोग शाळेतही नेलं जातं. तर मॅथ्ससाठी म्हणून किंवा गणितासाठी म्हणून अशी काही वेगळी प्रयोगशाळा अशी काही केली जात नाही. तर असं असायला पाहिजे का? काही साधनं असली पाहिजेत का? असली पाहिजेत ना. गणितातही प्रयोग करता येतात. प्रयोग करता येत नाही असं तर अजिबातच नाहीये. खूपच वैविध्यपूर्ण प्रयोग करता येतात. आम्ही एक अपूर्णांक शिकवताना प्रयोग केला होता. मुलांना अपूर्णांक शिकवताना युनिट एक असलं पाहिजे. म्हणजे त्याचे इक्वल पार्ट्स हे कळत नाही. तर इक्वल पार्ट्स समजण्यासाठी काय करायचं? तर मी त्यांना लिंबू सरबत करायला सांगितलं. आता अच्छा. लिंबू सरबत ही रेसिपी अशी आहे, की आता रेसिपीज हा भाग असा आहे, की ज्याच्यात आपण प्रचंड फ्रॅक्शन्स वापरतो. बऱ्याच ठिकाणी वापरतो व्यवहारात, अननोईंगली वापरतो आणि आपल्या इमॅजिनेशन मध्येही ते नसतं. पण लिंबू सरबत करा. पण ते कसं करायचं? तर तुम्हाला त्याचं प्रमाण मांडायचंय, त्याचा रेशो मांडायचा. त्यामुळे फ्रॅक्शन आणि रेशो याच्या कनेक्शन मध्ये ते शिकवलं. तेव्हा लक्षात येतं, की चिमूटभर साखर आणि चिमूटभर मीठ आणि चमचाभर साखर याचं इक्वल पार्ट्स नाहीयेत हे. मग त्याचे इक्वल पार्ट्स करायचे तर चिमूटभर मिठाच्या प्रमाणामध्ये मला साखर घ्यायला लागेल. तर त्यामुळे ते तसं शिकवता येऊ शकतं. आता हेच उदाहरण एखादा शिक्षक HCF, LCM साठी सुद्धा वापरू शकतो, की तुम्हाला एक युनिट आणायचंय तर ते HCFच्या भाषेत त्याचा कॉन्स्टंट आणा आधी. त्यामुळे आपल्याला अशी उदाहरणं शोधता येतात आणि मुलं ते करतात. कागदाच्या घड्यांमधनं अनेक गोष्टी करता येतात. त्यामुळे प्रयोग तर निश्चितपणे भरपूर प्रयोग करता येतात आणि हे मुलं सगळं करतात. आम्ही त्यांना करायला सांगतो. त्याची मजा येते पण मग ते फोटो काढतात, लिहितात आणि पाठवतात. अगदीच खरं. म्हणजे आता मी म्हटलं, की ऑनलाईन
शिकवणं हे थोडंसं काही अवघड वाटू शकतं का? किंवा मुलांना समजण्याच्या दृष्टीने. तर तुम्ही आता जे सगळं सांगताय त्याच्यानुसार असंच वाटतंय, की अवघड म्हणण्यापेक्षा उलट हे एक चांगलं साधन झालेलं आहे, की मुलं प्रत्यक्ष बोलू शकतात किंवा काही वेळेस वर्गात असं होतं ना, खूप मुलं आहेत आणि त्याच्यामुळे एखाद्याला बोलायचं असतं, पण तो नाही ओपन होऊ शकत. तर इथे ती पण थोडीशी मर्यादा टाळणं शक्य आहे असं मला वाटतं आणि खूप चांगलं आहे. अगदीच शक्य आहे. 15 मुलांमध्ये प्रत्येकाला बोलायलाच लागतं म्हणजे खरंय. हां, हे खूप चांगलं आहे मुळात. त्यामुळे आपोआप मॅथेमॅटिकल थिंकिंग करायला सुरुवात तिथे करावीच लागणार. हे अगदी प्रश्नच नाही त्यासाठी. मला असं वाटतं, की आता मगाशी आपण म्हटलं तसं आपण थोडेसे प्रश्न घेऊयात आता. कुणाला जर प्रश्न असतील ते चॅट बॉक्समध्येही देऊ शकतात मंथन को-होस्टवर. नाहीतर कुणी म्हणजे हँड रेज केला तर आपण त्यांनाही अनम्यूट करून बोलायची संधी देऊया. कुणाचे प्रश्न असतील तर आपण नक्की घेऊ. थोडेसे प्रश्न येऊ देत म्हणजे मग काय प्रश्न आहेत तुमचे तेही आमच्यापर्यंत येतील. त्याच्यावरनं आम्हालाही थोडीशी अजून काही वेगळं या सगळ्या उपक्रमात भर घालायची आहे किंवा अजून काही वाढवायचे असाही विचार करणं शक्य होऊ शकेल. मी मानसी, मला एक विचारायचं आहे. हां. तुमचे जे हे कोर्स आहेत गणिताचे, तर ते 6वी पासूनच सुरू आहेत का? हो, सध्या 6वी पासूनच सुरू आहे. 6वी, 7वी, 8वी. हां. आणि कोर्सची फी काय असेल कळू शकेल का? मंथनच्या वेबसाईटवर आहे www.manthaneducation.org. ओके, ठीक आहे. सर फक्त मॅथ्स घेता का तुम्ही? हो, आत्ता हे कोर्सेस आहेत हे मॅथ्सचेच आहेत. आणि साधारण फी काय आहे? म्हणजे काय लेव्हलचं मॅथ्स शिकवणार म्हणजे? आत्ता जसं म्हटलं तो सगळा भाग त्यात येतो, की मुख्यतः मुलांना विचार करायला भाग पाडणं किंवा त्यांना विचार क्षमता त्यांची तयार होणं गणितातली. या संदर्भाने मुख्य भाग त्यात येतो. 2.5 महिन्याचा कोर्स आहे. 6वीचा गट असेल तर तो 2 महिन्याचा होईल. 6वी चा 7वी गट आहे. 7वी 8वीला तो 2.5 महिन्याचा आहे. म्हणजे यावर्षी 6वीत असलेली मुलं आहेत त्यांना आम्ही 5वीचं सिलेबस घेणार. ओके. 5वी चा पुढच्या सिलेबस येणार. त्यांना आम्ही 5वीच्या सिलेबसमध्ये फ्लुएंट करणार. ओके. फक्त 5वी च्या का 3री 4थी पण त्याच्यामध्ये ॲड वगैरे? 5वीचा सिलेबसमध्ये तो फ्लुएंट होणार याचा अर्थ त्याला 3री 4थीचं यायलाच लागतं. त्यामुळे यायला. आम्ही ते हां, हां, धडे हां. शिकवतो 3री 4थीतल्या असं नाहीये. पण आम्ही 5वीच्या ओके. कन्सेप्ट घेऊन काम करतो आणि त्याला जे त्याच्या आधीचं आहे ते सुद्धा ओके. शिकवतो. तर ओके. हे सगळं असेसमेंट टेस्टवर आहे. त्यामुळे तुम्ही असेसमेंट टेस्ट आता देऊ शकता. असेसमेंट टेस्टची आता लगेच देता येते का? हो, लगेच देता येते. असेसमेंट टेस्टचं ही तुम्हाला WhatsAppवरती त्याची रजिस्ट्रेशन लिंक येईल. तुम्ही दिवस ओके. निवडा ती कधी द्यायची आहे ते आणि त्या ओके. दिवशी तुम्ही देऊ शकता. असेसमेंट टेस्टला काही नॉमिनल शुल्क आहे. ओके. त्याची ₹150 फी आहे. ओके. ओके. हो. आणि आपल्या कोर्सची काय फी आहे? कशी आहे म्हणजे? कोर्सची फी आहे तुम्हाला कुठला सेक्शन करायला लागेल. 6वी साठीचे 7वी साठीचे 4 भाग आहेत. 8वी साठीचे 5 भाग आहेत. पण 6वी. त्यातल्या त्यामुळे मिनिमम फी त्याची 1,500 पासनं मॅक्सिमम फी ओके. ही 7,500 यातली रेंज आहे. म्हणून मी म्हटलं, की वेबसाईटवर बघितलं तर तुम्हाला तो चार्टच कळेल. पण मिनिमम 1,500 टू मॅक्सिमम ओके. 7,500 यातली ती रेंज असेल. ओके. म्हणजे ऑलिम्पियाडसाठी पण मग तुम्ही प्रिपरेशन करून घेता असं काही? नाही, ऑलिम्पियाडच्या संदर्भाने नाहीये हे, पण तुम्हाला याचा ऑलिम्पियाडमध्ये उपयोग होईल. उपयोग होऊ शकतो. होऊ शकतो नाही, होईलच. फक्त आम्ही होईल. तो सिलेबससाठी हे नाही रन करतो. आम्ही हे रन करतोय ते मुलांचं गणितातला विचार पक्का होणं, गणित करता येणं, गणित आवडणं या सगळ्यासाठी हे करतोय. ओके, ओके. गणित आवडीचं व्हावं यासाठी. काही डेमो-बिमो आपलं आहे सर म्हणजे असं तुम्ही आधी घेऊ असेसमेंट टेस्ट द्या. ओके. त्याच्यातला रिझल्ट बघूयात आपण आणि तसं बोलूयात आणि डेमो म्हणजे वेबसाईटवर बाकी सगळे डिटेल्स ठेवलेले आहेत. ओके. मला वेबसाईट सर कळेल तुमची काय आहे म्हणजे? चॅट बॉक्समध्ये टाकलेली आहे मी, manthanaeducation.org.
मंथन-education.org. ORG आणि तुम्हाला मेसेजही येईल व्हॉट्सअपवर, त्याच्यातही आम्ही मेन्शन करू. ओके, चालेल, चालेल. मी वेबसाईट वरती बघून घेईन सर. हो, हो. अजून Okay, कोणाचा thank you. प्रश्न असेल तर घेऊया आता. सर मला एक विचारायचंय, मराठी आणि इंग्लिश मीडियम नाही. म्हणजे दोन्ही मीडियम त्यात मधून नाही आहे का केलेली. कोर्स? आत्ता मराठी मीडियम मधनं नाहीये, आता इंग्लिश आणि सेमी इंग्लिश वाल्या मुलांसाठी आहे. ओके. त्यामुळे साहित्य आत्ता मराठीतलं नाहीये आमच्याकडे. ते डेव्हलप व्हायला थोडं वेळ लागेल. पण इंग्लिश आणि सेमी इंग्लिश, कारण सेमी इंग्लिश मधली मुलं इंग्लिश साहित्यच वापरतात, त्यांना आम्ही सपोर्ट करू शकतो. ओके. अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता. एक 5-6 मिनिटं आहेत आपल्याकडे, तर एक प्रश्न माझ्या डोक्यात असा विचारायचा आहे कुणाला? एक प्रश्न असा सहज की असेसमेंट टेस्ट जी आहे ती जेव्हा आपण घेतो तर हम्म. ती झाल्यानंतर मग हा पूर्ण कोर्स झाला की त्याच्यानंतरची पोस्ट टेस्ट पण आपण एक घेतो. हो. तर त्याच्यामध्ये फरक कितपत जाणवतो की जी एक आधी विचारच वेगळा होता आणि तोही पूर्णपणे बदलून आता त्यांनी उत्तरं दिली आहेत, असंही काही एखादं उदाहरण तुमच्याकडे आहे का? हम्म. मुलं ना गणिताचा विचार करायला लागतात, त्यांना समजायला लागतं, प्रॅक्टिस लागते या सगळ्यासाठी. त्यामुळे फरक तर जाणवतो आणि तो थोडा अशा प्रकारचाच आहे की म्हणजे असं जनरली नाही होत एकदम एका 3 महिन्याच्या कालावधीमध्ये की माझ्या मुलाला काहीच येत नव्हतं आणि तो आता एकदम पुढच्या वर्षीचं सगळंच गणित करू शकणार आहे. तर असं नाही, इथे सुरुवात होते आणि ती मुख्यतः असं होते की त्याला समजायला लागतं गणित आणि जेव्हा समजायला लागतं त्यावेळेस तो म्हणजे गणित काय आहे हे समजायला लागतं. बरोबर. हां, तर तो फरक दिसतो आणि अनेक मुलांमध्ये आणि पालकांना तो जाणवतो की आता तो करतोय, आता त्याला मागे नाही लागायला लागत, आता त्याला आम्हाला अरे ते कसं घेऊन बसून करायला नाही लागत. तर अशा प्रकारचंही आहे आणि काही मुलं आहेत ज्यांचं जे ऑलरेडी करतच असतात, जे ऑलरेडी ते सॉल्व्ह करत असतात, हम्म. पण त्यांची फ्लुएन्सी वाढते. बरोबर. म्हणजे अर्ध्या तासामध्ये पूर्वी हे करायला त्या मुलांनाही जाणवतं की अर्धा तास लागायचा मला हे सोडवायला, आता मी हे वेगवेगळ्या पद्धतीने या प्रकारे सोडवू शकतो. त्यामुळे माझ्याकडे या प्रकारे पालकांचे प्रतिसाद आहेत. अजून आहे कोणाचा प्रश्न? कोर्स विषय किंवा अजून काही विचारायचं असेल तरीही तुम्ही विचारू शकता. मला असं वाटतं की सगळ्यांनाच थोडासा विचार करायला वेळ हवा असेल, त्यांचाही थोडा विचार करून ते नंतर नक्कीच या विषयावरती आपण पुन्हा इथे www.manthaneducation.org ही वेबसाईट पण दिलेली आहे, तर त्याच्यावरनं माहितीही त्यांना सगळी मिळू शकेलच. आणि आता तुम्ही जे सांगितलं ते महत्वाचं यासाठी होतं की सध्या थोडंसं ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे बरेच ठिकाणी ऑनलाईन शाळा जिथे व्यवस्थित सुरू आहेत तिथे जरा तरी मुलं अभ्यास, गणित विशेषतः या विषयाशी कनेक्ट आहेत. पण बरेच ठिकाणी असं दिसतंय की काही व्हिडिओज पाठवले जातात किंवा मग ते मुलं बघतीलच असं नाही किंवा असंही सगळं सुरू आहे. ते अशा ह्याच्यामध्ये खरं तर ही खूप चांगली संधी आहे की तुम्हाला कुठल्या विषयात तुम्ही वीक आहात, तर तो विषय चांगला डेव्हलप करण्याची खरं तर ही संधी आहे की शाळेचं जरी ऑनलाईन असली तरी टायमिंग्स कमी आहेत. तर अशा वेळेस वेगवेगळ्या प्रकारे गणित आपण स्वतःमध्ये त्याचा विचार मुरवू शकतो, तो वाढवू शकतो आणि त्याच्यातून नक्की स्वतःला गणित ह्या विषयाची भीती मुलांना जी बसली आहे ती काढता येणं ही त्यांच्याकडून शक्य आहे. आणि याच्यासाठी म्हणून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हा एक उपक्रम राबवत आहात, चांगले कोर्सेस नक्कीच घेताय. तर नक्कीच या कोर्सचा मुलांना उपयोग होऊ शकेल याची खात्री वाटते. आता एखादा प्रश्न असेल तर आपण घेऊ, नाहीतर मग हा कार्यक्रम आपण इथेच संपला असं जाहीर करूया. कोणाचे प्रश्न आहेत का? प्रश्न असतील तर आता नक्की विचारा, म्हणजे अजून काही शंका असतील
काही विचारायचं असेल आताच तुम्हाला विचारता येणं शक्य आहे. ठीक आहे. मला असं वाटतं की आपण इथे आता थांबूया आणि खूप छान अशी माहिती तुमच्याकडून मिळाली आणि मॅथ मध्ये मुलं स्ट्रॉंग होणं, त्याच्यामध्ये खरंच काहीतरी विचार सुरू होणं, ही मुळात संकल्पनाच खूप आवडली की मॅथेमॅटिकल थिंकिंग करायला लावणं. आणि एकदा स्वतःहून एखादी गोष्ट जेव्हा केली जाते, स्वतःहून विचार केला जातो, तेव्हा ती जास्त आपल्याला आपलीशी वाटायला लागते आणि त्यातनं ती गोडी एकदा निर्माण झाली, की मग आपण स्वतःहून शिक्षकांकडे जायला लागतो किंवा त्यांना काही विचारणं ही प्रोसेस पण सुरू होऊ शकते. तर ह्या सगळ्याच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि या कोर्ससाठी म्हणून निश्चितच शुभेच्छा आणि आत्ता इथे जे सगळेच उपस्थित आहेत, त्यांना असं वाटलं असेल आत्ता सगळेजण बोलत नसतील, तरी नक्कीच कुठेतरी एक विचार सुरू झाला असेल, की अशा प्रकारच्या कोर्ससाठी म्हणून मुलांना कसं तिथपर्यंत नेता येईल या दृष्टीने. तर खूप छान अशी माहिती आज तुमच्याकडून मिळाली. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद. थँक यू. थँक्यू.